बिल्डिंगवरून आपण ही दृश्य बघतोय. श्रॉफ बिल्डिंग परिसरात पुष्पवृष्टी केली जाते. लालबागच्या राजाची मिरवणूक आता श्रॉफ बिल्डिंग जवळ पोहोचलेली आहे आणि तिकडे राफेलची प्रतिकृती साकारलेली आहे. राफेलच्या प्रतिकृतीमधूनच गुलाल उधळला जातोय, पुष्पवृष्टी केली जाते. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळते. मागचे 10 दिवस खरं तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक लालबागमध्ये आलेले होते आणि आता जाता जाता निरोप देण्यासाठी सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक आलेले आहेत. निरोप देण्यासाठी भाविक इकडे आलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती राफेल विमान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या राफेल विमानामधूनच लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी केली जाते. श्रॉफ बिल्डिंग परिसरातून ही सगळी आपण दृश्य बघतोय. श्रॉफ बिल्डिंगवरून पुष्पवृष्टी केली जाते. जशी जशी संध्याकाळ होते तसं तशी रंगत वाढताना आपल्याला बघायला मिळते. आपण बघितलं राफेलच्या प्रतिकृतीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. लाडक्या बाप्पाला पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आपल्याला मोठी गर्दी करताना बघायला मिळत आहेत. जिकडे जागा मिळेल त्या ठिकाणी उभं राहून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. अनेकांचे डोळे खरं तर पाणावले असतील, कारण 10 दिवस मोठ्या उत्साहामध्ये लाडक्या बाप्पाची पूजा अर्चना केली. मात्र आता वेळ आली ती निरोप देण्याची. श्रॉफ बिल्डिंग वरून पुष्पवृष्टी केली जाते. आपण ही थेट दृश्य पाहतो. गुलालाची उधळण करण्यात आली आणि राफेलच्या प्रतिकृतीमधून पुष्पवृष्टी केली जाते.